हाय हॅलो नमस्कार. तर काय म्हणताय गाईज, भरपूर दिवस झाले मी व्हिडिओ काढली नव्हती कारण मला भरपूर विकनेस वाटत होतं आणि मी आजारी पण होते थोडे दिवस त्याच्यासाठी. तर मग गाईज काय म्हणताय, पाऊस तरी आता 2 दिवस झाले नाही आहे तिकडं. मग हॅप्पी रक्षाबंधन. तर मी आज सिरियल बघत होते खूप दिवसातून, अनुपमा. तर मला एकदम आठवलं अनुपमाचा डायलॉग काय होता, म्हणून मी डायरेक्ट ब्लॉग काढायला म्हणजे बोलू म्हटलं. तर अनुपमाचा असा डायलॉग होता तो, मैं नाचूंगी गाऊंगी हंसूंगी खेलूंगी अकेली जाऊंगी किसी और के साथ जाऊंगी जब जाऊंगी जैसे भी जाऊंगी आपको क्या, असा होता. मला एकदम आठवलं, म्हटलं की माझ्या बहिणीला पण सांगितलं मी. मग आमच्याकडे काल होतं रक्षाबंधन, माझ्या बहिणीनं बांधले मला राखी. मग आणि आमची श्रीषा तेवढी एवढी रडतीये ना आता काय सांगू. मी व्हिडिओ काढायला घेतलं ना ती माझ्याकडेच येते पहिला पळून. दीदी व्हिडिओ काढत राहिली तरी दीदीकडे नाही जाणार ती, फक्त माझ्याकडेच येणार ती. मावशीचं प्रेम आणि लेकीचं प्रेम वेगळं असतं ना, चेंज. मग आणि आभाळ पूर्ण निळं निळं दिसतं, पावसाचं वातावरण सारखं भरपूर. हे बघा श्रीषा आमची कशी पण आपली खेळणी टाकत असते. तर इथं बघा, इथं आणि गावाकडूनच आणलं होतं झाड, ते लावलं होतं तर त्याला फुल पण आलंय नवीन एक. आणि हे बघा 2 वर्ष झाली लावलंय पण अजून आहे तेवढंच आहे. आणि इकडं म्हणजे ॲक्च्युली आम्ही गावाकडूनच आणली होती झाडं, तिकडूनच आणली होती गावाकडूनच झाडं आम्ही, आणि इथं लावलं होतं आणून. पण चांगली आली. ते म्हणतात की माती पण चेंज केली पाहिजे तर मग चांगलं त्याची लागवड होते झाडाची, चांगलं होते ते. पण आता इथून माती वगैरे कुठून आणायची इथले, पण असू दे ना तरी. मग आणि आज रक्षाबंधन, सगळ्या माझ्या भावांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझ्या बहिणींना पण. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझे आता 52 काहीतरी सबस्क्रायबर झाले. मला आता 100 करायचे आहेत पूर्ण. त्याच्यानंतर इथं बघा माझी श्रीषा कुठं बसले.